मला ना हे चपातीसोबत जेवण्यापेक्षा जास्त पिण्यासाठीच आवडते. काय ते पुढे सांगते. त्याआधी सकाळची मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर दूध गरम करायला ठेवलं आणि एकीकडे मस्त असा चहा ठेवला. आज नाश्त्यासाठी आलू पराठे करायचे होते म्हणून बटाटा उकडायला ठेवलं आणि एकीकडे कुकर पण लावून घेतला. हे होतंय तोपर्यंत इकडे भाजीची तयारी करायला घेतली. कापाकापीची मिरच्या पण बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. तोपर्यंत बटाटे पण छान शिजले होते, ते छान सोलून घेतलं आणि नंतर मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि लगेचच इकडे पराठा करायला घेतला. चपातीवर बटाट्याची भाजी छान सगळीकडे स्प्रेड करून घेतलं. मस्त अशी पराठा लाटून घेतली आणि छान खरपूस भाजून घेतलं. नंतर शिवांशला पण खायला दिलं आणि नंतर शेंगा ते पण भाजून ठेवायचे होते, ते छान भाजून ठेवलं आणि संध्याकाळच्या जेवणात गवारीची भाजी केली होती मिरचीचा ठेचा घालून आणि त्यासोबतच आमरस पण बनवायला घेतला. आणि आता आंब्याचा सीझन पण संपत आलाय, सो ते संपेपर्यंत आंबा मस्त एन्जॉय करून घ्यायचा. मस्त आमरस बनवून घेतला आणि नंतर शिवांसाठी ताट वाढून घेतलं. आमरस चपाती भाजी त्याला मस्त जेवू घातलं आणि ना मला आमरस चपातीसोबत जेवण्यापेक्षा ना पिण्यासाठीच खूप जास्त आवडते. मी पण मस्त आमरस एन्जॉय केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय बाय.